कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फोटोशूट। 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित। मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यातही संवाद। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। भारत आता दहशतवादाला युद्ध म्हणूनच पाहतो। मोदींनी ट्रम्प यांना फोनवर सांगितलं। विक्रम मिस्त्री यांची माहिती। तर मोदींकडून ट्रम्प यांना भारतात येण्याचंही निमंत्रण। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 158 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात। 182 मृतांची ओळख पटली। उर्वरित मृतदेह लवकरच सुपूर्द करणार। पालखीसाठी 36 ठिकाणी आरोग्य पथकं आता तैनात। तर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महापालिकेकडून विविध सोयी सुविधा उपलब्ध। मोसमी वारे राज्यभर सक्रिय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात मुसळधारेचा इशारा। तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कसोटी सामना 4 दिवसांचा होणार। आयसीसीचे संकेत। मात्र भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे 3 बलाढ्य संघ 5 दिवसांचे कसोटी सामने खेळणार। WTC 2027 ते 29 साठी आयसीसीचे चेअरमन जय शहा यांचा प्रस्ताव।